सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी एकटाच आलोय। पूर्ण एरियामध्ये एकही माणूस नाही दिसला। जे महाराजांच्या एका मूवी मधलं गाणं आहे, तर इथं त्या गाण्यातलं खूप सारा पार्ट शूट झालेला आहे। 60-70 वर्षांनंतर शोधलं गेलं होतं। तोपर्यंत ही रूम अशीच होती। सासवडच्या साईडने आलो आतमध्ये। आता जायचं आपल्याला ह्या साईडला। इथं पाटी पण लिहिलेली आहे, सोनेरी किल्ला म्हणजेच मल्हारगड, फक्त 4 किलोमीटर। आणि हा एक सरळ रस्ता जातो, आपल्याला जायचं लेफ्ट साईडला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये। मी तुमचा होस्ट प्रज्ञेश आणि मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय भन्नाट असा व्हिडिओ। आपण आलो आहोत मल्हारगडला, जे पुरंदर तालुक्यामध्ये जो मल्हारगड आहे। तुम्ही माझ्या मागं बघू शकता, धुकं वगैरे झालेले आहेत, मागं पूर्ण फॉग झालेलं आहे। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी एकटाच आलोय। पूर्ण एरियामध्ये एकही माणूस नाही दिसलाय। तुम्ही बघू शकता या रस्त्यावरती पण कोणच नाहीये मित्रांनो। तुम्ही जर का मागं बघितलं तर तिथून स्टार्ट होतो हा मल्हारगड, तिथून त्याची सुरुवात होते। म्हणजे इथून जो आपलं मागं बघू शकता, हा वाला जो तुम्हाला दरवाजा दिसतोय, हा चोर दरवाजा आहे। छोटासा ट्रेक आहे, आपण हा ट्रेक चालू केलेला आहे। तर आपण हळूहळू वरती जाऊया। इकडून त्या साईडला जाण्यासाठी सुद्धा एक मार्ग आहे, पण आपण तिकडून नाही जाणार आहे, आपण जाणार आहोत इकडून। तर खूप डेंजर, पाय घसरतात आहेत। खरं बोललं तर 1 आठवड्यापासून पुण्यामध्ये खूप जास्त पाऊस होतोय। त्याच पावसाच्या एक्साइटमेंटमध्ये मी सकाळ सकाळी बाहेर आलोय। मला असं वाटलं होतं की ऊन वगैरे असेल, पण ऊन तर नाहीये। बघू शकता मित्रांनो, एवढं मस्त वाटतंय, कोणच नाहीये। अक्षरशः पूर्ण गड मोकळा आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय। हा ट्रेक तसा अवघड नाहीये, फक्त 10 मिनिटांमध्ये चढू शकता तुम्ही हा ट्रेक। तर हा जो आहे तो चोर दरवाजा आहे। मल्हारगडाचा जो मेन एंट्रन्स आहे तो त्या साईडला आहे, कारण की सोनेरी गाव जे आहे ते त्या साईडने चालू होतं। तिकडं जो तुम्हाला झेंडा दिसतोय त्याच्या खालच्या साईडला सोनेरी गाव आहे, आणि त्या गावामधून वरती आल्यानंतर तुम्हाला तो राजमार्ग असं म्हणलं जातं। तर चोर दरवाजा गाईस, मल्हारगड नावाचं कोणतं गड पण आहे इथं, मला इथं आल्यानंतर कळलं, ते पण लॉकडाऊनमध्ये। तर ज्यावेळेस आम्ही आलो होतो तेव्हा तिथं वरती थांबून एक फोटो काढला होता। तर इथून आतमध्ये जाऊया आपण चोर दरवाजामधून। बघू शकता एकदम असं खाली वाकून जावं लागतं मित्रांनो। चोर दरवाजामधून वरती आलोय आपण। म्हणजे आपण चोर झालो का? नाही मित्रांनो, म्हणजे आपण चोर नाही झालो। तर हे असं चोर दरवाजाचा वरतं जो वॉच टावर आहे त्या साईडला पूर्ण उरुळी कांचन वगैरे दिसतं मित्रांनो। त्या साईडला जे आहे ते पूर्ण उरुळी कांचनचे डोंगर आहेत। इथून जेवढा काही व्यापार व्हायचा त्या टायमिंगला, तर हा जो मल्हारगड आहे तो पेशव्यांनी बांधलेला मल्हारगड आहे। हा महाराजांच्या टायमिंगला नाही बांधला आहे हा, त्या व्यापारावरती नजर ठेवण्यासाठी पेशव्यांनी बांधला होता हा मल्हारगड। कोणच नाहीये पूर्ण मल्हारगडवरती, मी एकटाच आहे। असं कधीच नाही झालंय। चारही बाजूला भिंत नाहीये, काय काय जाग्यांवरती भिंत नाही आहेत, काय काय जागेवरती तुटलेले आहेत। मल्हारगडावरती तसे 2 ते 3 पाण्याच्या टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्या म्हणू शकता किंवा विहीर म्हणू शकता। तर ही एक विहीर आहे ज्यामध्ये काहीच पाणी नाही आहे। पाणी असतं तर उडी पण मारली असती, कारण आपण पोहण्यासाठी खूप जास्त शौकीन आहोत आपण। सोनेरी किल्ला उर्फ मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवट बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे। पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात। एक डोंगर रांगावर राजगड आणि तोरणा आहे, तर दुसरीकडे पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले या रांगेमध्ये येतात। या रांगेला भुलेश्वर रांग असं म्हणतात। जर का तुम्ही युगत मांडली हे गाणं ऐकलं असेल, जे महाराजांच्या एका मूवी मधलं गाणं आहे, त्या गाण्यातलं खूप सारा पार्ट शूट झालेला आहे। तर अशा प्रकारे इथं दिसतं। तर हा दरवाजा जो आहे तो सोनेरी गावातून वरती आल्यानंतर, म्हणजे जो राज दरवाजा म्हटलं जातं, तो हा मेनवाला दरवाजा आहे।
ह्या साईडला खालच्या साईडला तर जास्त काय नाही दिसत आहे. इकडं पण समोर सगळं डोंगर आहे, सगळीकडं तुम्हाला फॉग दिसत असतं. पुण्याचं वातावरण असं झालंय की कळत नाही की सकाळी एकदम डेंजर थंडी वाजते, दुपारी ऊन येते आणि रात्रीच्या टायमिंगला एकदम डेंजर पाऊस येतोय. म्हणजे काय चाललंय पुण्यामध्ये काहीच कळत नाही. दाखवतो तुम्हाला. इथून थोडी उडी मारूया गाईस खाली. तर इथून परत एक उडी मारू आणि जाऊया आपण खालच्या साईडला, खालच्या बाजूला जाऊ. आता इथून जावं लागेल खाली. तर आता हा असा आहे तो एंट्रन्स. हा सीन आठवा तुम्ही. हा दरवाजा आहे जो राज दरवाजा बोलू शकतो आपण. अजून पण याची क्वालिटी बघू शकते, खूप मजबूत आहे गाईज दरवाजा. असा दरवाजा जर का आपल्या घराला असेल तर कुठला बी बादशाह येऊन काय नाही करू शकत, काय वाकडं नाही करू शकत. बघू शकता मित्रांनो, मोठावाला जो दरवाजा आहे तो मी पूर्ण तुम्हाला लावून दाखवलाय. एवढा मोठा दरवाजा आहे आणि एवढा जड आहे तो. बघू शकता. आता हा वाला बंद करूया आपण. दरवाजा बघू शकता, खेळ वगैरे लावलेले आहेत त्याला. तर ह्याला आपण खोलूया आणि हा वाला पण खोलूया मित्रांनो. तर आपण चाललोय आता दुसऱ्या साईडला, दुसऱ्या बाजूला ज्या साईडला दिवे घाट आहे. तर ह्या साईडला आत्ताशी सूर्यवरती आलाय. 7:45 वाजायला आलेत मित्रांनो. हा जो दरवाजा आहे त्याच्या समोरच बघू शकता कचऱ्याची पेटी आहे जी पूर्ण जळून गेली आहे. त्यामध्ये काय टाकलं होतं काय माहिती. मल्हारगडाचा महादरवाजा. इथूनच आतमध्ये गेल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे आणि खंडोबाचं मंदिर आहे. 2 मंदिर आहेत. या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1657 ते 1660 या काळातील आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ला चौकोनी आकाराचा दुहेरी तट आहे. हे पहिले आहे महादेवाचं मंदिर. आपण दर्शन घेऊया, बघू हे चालू आहे का नाही. आणि त्या साईडला आहे खंडोबाचं मंदिर, त्याला सुद्धा कुलूप लावलेले आहेत. आणि इथं थोडंसं असं वाटतंय की छोटंसं गाव सुद्धा होतं वरती, असं दिसतंय. इथं जे भिंती वगैरे आहेत दगडांचीच भिंत आहेत पूर्ण. हे आहे खंडोबाचं मंदिर जे बाहेरून असं दिसतंय. तर तिथं तर लॉक लावलेलं आहे. बघा मित्रांनो, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काय करतात लोकांना अक्कल नाही आणि सगळ्यांना ट्रोल करतात नुसते 12 महिने 24 तास. काय मस्त झोप लागल इथं जर का मी फक्त 15 मिनिटांसाठी जरी बसलो नाही तर मी डायरेक्ट झोपून जाईल या झाडाखाली. यांच्यासोबत मी लहानपणी खेळायचो मित्रांनो. यांना एकावरती एक ठेवून हे बघू शकता असे गोल गोल होतात. तर मग ह्याला पण हात लावतो, हा पण होईल बघा. बघा आता इथून खूप सारे भुयारी मार्ग आहेत. आपण येऊन पोचलोय मागच्या बाजूला जिथं हे तळं आहे. बघायचं आहे का पाणी किती गढूळ आहे. मारायचं का नको. माझं मन म्हणतंय मारायचं, डोकं म्हणतंय नको मारायचं. तर टॉस करूया गाईज आपण. जर का मन जिंकलं तर टाकायचं दगड, जर का डोकं जिंकलं तर नाही टाकायचा. टॉस कशाने करायचा पण मला इथं काहीच भेटलेलं नाही आहे टॉस करायला. टॉस करायचा होता आपल्याला मन आणि डोक्याविरुद्ध. तर अजून एक विहीर सापडली आहे मित्रांनो आपल्याला, पण त्यामध्ये सुद्धा पाणी नाही आहे, काहीच नाही आहे. आणि इकडं लिहिलं असं तळघराकडे. तळघर म्हणजे तीच आहे जी रूम सापडली होती किंवा जी रूम कोणालाच माहिती नव्हती. तर ती रूम आहे, तुम्हाला मी दाखवतो. मला जर का सापडली तर ही आहे ती रूम जी सापडली होती. ह्या रूमला अक्षरशः कमीत कमी एक 60-70 वर्षांनंतर शोधलं गेलं होतं. तोपर्यंत ही रूम अशीच होती. आता जाऊया आपण बाहेरच्या बाजूला.
बाहेरचं गड दाखवतो तुम्हाला. तर आपण ह्या साईडनेच आलो होतो, ह्या साईडलाच येऊन पोचलेलो आहे आपण. हे माझ्या मागं बघू शकता तुम्ही मल्हारगड. तर इथून आता परत आपण जाऊया खालच्या साईडला. खालच्या साईडला म्हणजे इथून बाहेर जायचं आहे. अजूनसुद्धा एकही माणूस आलेला नाही आहे मल्हारगडावरती आणि मी एकटाच फिरतोय. फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो आहे गडावरच्या एकदम माझ्या फेवरेट स्पॉटवरती, जिथं आपला भगवा पण आहे. आता थोड्या वेळासाठी मी आराम करतो. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुमचा होस्ट प्रज्ञेश सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.